हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 13. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमं व्ययम्. पार्था, परंतु दैवी प्रकृतीचे महात्मा मला अनन्य भक्तीने आदी आणि अविनाशी असा अनादी जाणून माझे भजन करतात. मागील श्लोक क्रमांक 12 मध्ये भगवंत श्रींनी आसुरी प्रकृतीच्या लोकांबद्दल सांगितले. हे लोक चुकीची आशा बाळगतात, त्यामुळे चुकीचे काम करतात आणि त्यामुळे चुकीच्या ज्ञानावर भरकटलेले जीवन जगतात. येथे भगवंत श्री दैवी प्रकृतीच्या लोकांबद्दल सांगत आहेत. याचा अर्थ आसुरी प्रकृती आणि दैवी प्रकृती असे प्रकृतीचे 2 प्रकार भगवंत श्री सांगत आहेत. यापैकी आपण कोणत्या प्रकारात मोडतो त्यावर आपल्या जीवनाची सफलता आणि विफलता अवलंबून आहे. एवढेच नव्हे तर ही निवड आपल्या कर्तृत्वावर अवलंबून आहे. आसुरी की दैवी ही निवड करणे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे हे समजावे म्हणून भगवंत श्री येथे महात्मा या शब्दाचा उपयोग करत आहेत. येथे भगवंत श्रींनी महात्मा या शब्दाचा उपयोग केलेला आहे. हा शब्द मोलाचा आहे, समजून घ्यावा असा आहे. महात्मा, दैवी प्रकृतीच्या लोकांना भगवंत श्रींनी महात्मा असं म्हटलेलं आहे. महात्मा म्हणजे आपल्या जीवनाचा ओघ कोठे प्रवाहित व्हावा हे वेळोवेळी चटकन जाणून उमजून जे त्याप्रमाणे सहजच आचरण करतात असे लोक. यांचे हृदय महान मोठे असते, यांची विचारसरणी अति उच्च असते, यांच्याजवळ क्षमाशील वृत्ती असते, दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता कुवत असते, तसेच स्वतःचे जीवन शुद्र विचारांच्या कब्जात न देण्याचा संयम असतो. असे लोक दुसऱ्याच्या कृतीने स्वतःचे जीवन विचलित करून घेत नाहीत. एखाद्याला म्हणावे की चल येतोस का प्रवचनाला, तर तो सांगतो की त्याला भरपूर काम आहे, अगदी 1 सेकंदही वेळ नाही. त्याच वेळी जर कुणी त्याचा अहंकार दुखावणारे एक वाक्य जरी बोलला तरी तो त्याच्याजवळ तासनतास वाद घालेल. अहंकार जपायला त्याला भरपूर वेळ आहे. त्यावेळी तो हातातील काम टाकून त्या माणसाच्या अंगावर धावून जाईल. महात्मा लोकांना स्वतःच्या जीवनाचा सत्य अर्थ उमजलेला असतो. ते एक एक क्षण जपून वापरतात. त्यांचा वेळ इतरांच्या मर्जीने वापरला जात नाही. ते स्वतःच्या मर्जीने एक एक क्षण सत्कारणी लावून व्यस्त राहतात. आपल्या हातून अयोगिक कृत्य होणार नाही याची ते काळजी घेतात. कोणी डिवचले तर ते त्याकडे दुर्लक्ष करतात. आपले सौख्य आणि दुःख हे आपल्याच हातात असते. कोणाचाही काहीही दोष नसतो. घटना नियतीच्या मर्जीने घडत असतात. आपण त्या साक्षी राहून अवलोकन करायच्या असतात. परंतु आपण तसे न करता त्यात स्वतःला आपण गुंतवून घेतो आणि सुखी किंवा दुःखी होतो. दुसऱ्याच्या मर्जीने आपल्यावर घटना लादून घेऊ नये. यासाठी आशा न ठेवता निरपेक्ष वृत्तीने जगायला शिकावे. म्हणजे आपल्या हातून निष्काम कर्म होते. त्यायोगे भौतिक वस्तू जगतातील ज्ञान अत्यावश्यक तेवढेच संसारापुरते वापरून आपण सत्य ज्ञानाचा शोध घेत जीवन केवळ आनंदाने व्यतीत करतो. असे महात्मा लोक परमात्म्याची अनन्य भावनेने भक्ती करतात.
त्यांना परमात्म तत्वाची जाणीव झालेली असते. परमात्मा हा आदी म्हणजे येथे जेव्हा विश्व अस्तित्वात नव्हते तेव्हा होता आणि अविनाशी म्हणजे तो सदा सर्वदा अस्तित्वात असतोच. हे विश्व नष्ट झाले तरीही परमात्मा अस्तित्वात असणार आहे. महात्मा लोकांना हे सत्य ज्ञान झालेले असते. ते जाणतात की या विश्वातील एक कणही परमात्म्याच्या मर्जीशिवाय हलू शकत नाही. कोणाच्याही हातात काहीही नाही. येथे जे काही होत आहे, जे काही झालेले आहे आणि होणार आहे ते सर्व केवळ परमात्म्याच्या इच्छेनेच झालेले आहे, होत असते आणि होणार आहे. महात्मा लोक सदा सर्वदा परमात्म्याच्या भजनात तल्लीन असतात. ते परमात्मा सर्वेश्वर आहे असे जाणून त्याच्या कृपा प्रसादाचे अभिलाषी असतात. ते त्याचे भजन पूजन करतात. त्याच्याच भजनात समाधी साधून स्वची ओळख करून घेतात. परमात्म्याच्या भजनात ते इतके तल्लीन होतात की परमात्मा स्वरूप होतात. त्यावेळी त्यांना साक्षात्कार होतो की परमात्म्याचाच ते अंश आहेत, तेच परमात्मा आहेत. हरिओम.